सर्वांना माझा नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ, ती म्हणजे हळद. ती कशी बनते ते आज आपण पाहूयात. शेतीपासून ते आपल्या मसाल्याच्या डब्यापर्यंतचा हळदीचा प्रवास खूप रंजक आहे. तुम्हाला माहिती आहे का, हळद ही एक कंदवर्गीय पीक आहे. ती मुख्यतः उष्ण व दमट हवामानात चांगली वाढते. मी ही हळद पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये लावली होती. हळद लावण्यासाठी त्याचे जे कंद असतात ते 5 ते 7 सेंटीमीटर खोल खड्ड्यामध्ये लावले जातात. हळदीला जास्त पाणी लागते, त्यामुळे जून महिन्यामध्येच तुम्ही हळद लावा. लागवडीनंतर साधारणतः 7 ते 9 महिन्यामध्ये हळदीचे पीक तयार होते. आता पीक तयार झाले आहे हे कसे कळणार, तर त्याची पाने हळूहळू पिवळी पडू लागतात. पानं वाळली की समजायचं हळद काढण्यासाठी तयार झाली आहे. आता मी या ठिकाणी हळदीची पानं कापून घेतलेली आहेत आणि हे जे आहेत ते कंद आहेत. आता हे कंद खुरप्याच्या साहाय्याने मी मातीपासून अगोदर वेगळे करून घेत आहे, जेणेकरून ते काढण्यासाठी सोपे होतील. आता ही माती जी आहे ना, ती ओली असल्यामुळे मला थोडेसे इथं कष्ट पडत आहेत. तर तुम्ही माती वाळल्यानंतरच काढा, म्हणजे जेणेकरून सगळे कंद जसेच्या तसे निघतील, कुठलेही कंद तुटणार नाहीत. हे जे निघालेले कंद आहेत ना, ते एक दिवस आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत, जेणेकरून ही जी माती आहे ती कंदापासून वेगळी होईल आणि आपल्याला स्वच्छ कंद मिळून जातील. हीच प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा सेम करायचे आहे, जेणेकरून जी पण थोडी माती राहिलेली असेल ती निघून जाईल आणि आपल्याला स्वच्छ कंद मिळून जातील. आता काही ठिकाणी कंद उकडून मग वाळवले जातात व त्याच्यापासून हळद तयार केली जाते, पण मी तसं न करता या ठिकाणी कंद अगोदर स्वच्छ धुवून घेतले आहेत. मग चाकूच्या साहाय्याने त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते उन्हामध्ये वाळत टाकलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. फार बारीक पण नाही आणि फार मोठे पण नाही. आणि ते 10 ते 15 दिवस उन्हामध्ये सुकायला ठेवलेले आहेत. एकदम कडक ऊन असल्यामुळे 10 ते 15 दिवस पुरेसे होते. आणि आता हे वाळल्यानंतरनं तुम्ही बघू शकता कशी झालेली आहेत हळकुंड. आता हे तुम्ही गिरणीच्या साहाय्याने किंवा मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपली हळद तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.